ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। सुलभ वेदांत साधना या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपला 5वा भाग असणार आहे। आपण यापूर्वी 4 भाग बघितलेले आहे, तेव्हा या भागामध्ये आपण प्रवेश करूया। 3 जगत के सम्राट ने बनाया 3 मंजिल का महल, जागृत स्वप्न सुषुप्ति में वे करते टहल पहल, वे करते टहल पहल। 3 जगत के सम्राट ने बनाया 3 मंजिल का महल, जागृत स्वप्न सुषुप्ति में वे करते टहल पहल। 3 जगत के सम्राट ने, तर 3 जगाचा सम्राट, स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ, त्रिलोक नायक, ब्रह्मांड नायक, त्या ब्रह्मांड नायकांनी, त्या सम्राटांनी की जो 3ही जगाचं संचालन करणारा सम्राट आहे बघा, आणि त्याने एक मकान तयार केलेलं आहे, एक महाल तयार केलेला आहे आणि त्याला 3 मजले आहे। आता हे 3 मजले कोणकोणते आहे? जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि त्यामध्ये तो वास करतो आणि 3ही मजल्यावर तो फिरत असतो। करता टहल पहल, वे करते टहल पहल। आता बघा, तो सम्राट आहे, या सगळ्या जगाचा मालक आहे, तो सगळीकडे आहे, सर्वत्र संचालन करतो। आता जो राजा आहे, जो सम्राट आहे, त्याला जर आपल्याला भेटायचं असेल तर, आता तो सगळीकडे आहे आपल्याला माहिती, पण त्याला भेटायचं असेल तर मग मात्र आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्याची भेट सहज होत नाही। तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटायचं आहे, तुम्हाला पंतप्रधानाला भेटायचं आहे, आता एवढं सोपं नाही आहे, कारण तुम्हाला काहीतरी समस्या आहे, त्या तुमच्या समस्या बाकी कोणी सोडू शकत नाही, म्हणून तुम्हाला डायरेक्टली पंतप्रधानांनाच भेटायचं आहे। कसंही करून तुम्हाला ती अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्यानंतर तुम्ही जाऊन भेटू शकता। पण आता हा जो सम्राट आहे, हा ब्रह्मांड नायक आहे, याला भेटण्याची गरज काय आहे? त्याला भेटण्याची गरज आहे, कारण आपल्या जीवनामधला सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता असेल, आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल, तर ती कोणती आहे? ह्या जन्ममृत्यूच्या पलीकडे कसं जायचं? तुम्ही पंतप्रधानाकडे गेलात, तुम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलात, तुमचे ह्या जगातले जे काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ते सोडवण्याचा प्रयत्न करतील किंवा कदाचित ते सोडवू शकणार नाही। असं नाही की तुम्ही गेला म्हणजे तुमचं काम होणारच आहे, पण आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की ह्या जन्ममृत्यूचा चक्कर किती दिवस काटायचा, आणि त्यासाठी त्या सम्राटाची भेट घेतल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही। त्या भगवंताचं दर्शन झालं तरच तो प्रश्न सुटेल, आणि तो 100% सुटेल। तुम्ही भगवंताला भेटले म्हणजे तेच महत्त्वाचं आहे, भेटणंच महत्त्वाचं आहे। त्याला भेटणं एवढं सोपं नाही आहे। पण आता तो राहतो कुठे, हा आपला प्रश्न आहे, की तो तर सर्वत्र आहे, 3 जगामध्ये आहे, पण मग त्याला शोधायचं कसं? आपल्याला माहिती आहे की दिल्लीला गेलं तर आपल्याला पंतप्रधान मिळेल, पण आता ह्या सम्राटाला कुठे शोधायचं? ह्या सम्राटाला आपल्याला शोधायची गरज नाही, तो स्वतःहूनच आपल्या घरी येतो। आपल्या समस्या त्यांना आपल्याला सांगायच्या आहे, त्याला शोधायचं नाही, तो स्वतःच आपल्या घरी आलेला आहे, पण आपल्याला कल्पना नाही, आपण इकडे तिकडे शोधतो। तो कुठे आलेला आहे? त्याने एक महाल बनवलेला आहे,
कुठे बनवलेला आहे महाल? त्या महालाचं नाव आहे करुणालय. तो करुणालय महाल भगवंताने बनवलेला आहे, कारण त्याला माहीत आहे की हा जीव मला शोधणार कुठे. तेव्हा ह्या जीवावर करुणा करण्यासाठी, ह्या जीवावर कृपा करण्यासाठी तो तुमच्या दाराशी आलेला आहे आणि तिथे त्यांनी महाल बनवून तुमच्या आतमध्ये शिरलेला आहे. तो महाल म्हणजेच तुमचं हे शरीर आहे. ह्या शरीररूपी महालामध्येच तो सम्राट वास करत आहे. 3 मंजिल का महल. तो महल कसा आहे? 3 मंजिल आहे, 3 मजल्याचा तो महल आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. 3 जगत के सम्राट ने बनाया 3 मंजिल का महल. जागृत, स्वप्न, सुषुप्ति में वे करते टहल पहल, वे करते टहल पहल. आता हे 3 मजले कोणकोणते आहे? हे 3 मजले आहे जागृत, स्वप्न, सुषुप्ती. म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये त्या भगवंताने, त्या आत्म्याने प्रवेश केलेला आहे आणि या शरीरामध्ये 3 अवस्था आहे. आता ही जागृत अवस्था म्हणजे आपण आता जागा आहोत, ह्या जगामध्ये सगळे व्यवहार करत आहोत. म्हणजे हा जो एक मजला आहे याला आपण भगवंताचं कार्यालय म्हणू शकतो. तो या कार्यालयामधून आपल्या इंद्रियाच्या माध्यमाने ह्या जगाशी व्यवहार करत असतो. आणि ही आपली सगळी इंद्रिय काय आहे? ती CCTV कॅमेरे आहेत. हे जे काही 10 इंद्रिय आहेत ते CCTV कॅमेरे आहेत. आपण जे काही करतो ते सगळं ते कॅमेरे रेकॉर्ड करतात. ते तर काम करतातच ऑफिसमध्ये बसून, पण त्याचं सगळं रेकॉर्डिंग होते. म्हणजे बघा की हा कार्यालयामध्ये बसतो म्हणजे जागृत अवस्थामध्ये दिवसभर काम करतो. मग काय होतं? थकून जातो. मग याला विश्रांती पाहिजे. मग ह्या जागृत अवस्थेमधून कुठे जातो? स्वप्न अवस्थेमध्ये जातो. तो त्याचा विश्राम कक्ष आहे, तिथे जाऊन तो विश्रांती करतो. आता विश्रांती केल्यानंतर ते एकदम तर काही झोपत नाही. त्यामुळे पडल्या तो जुने जे अल्बम असतात बरेच वर्षाचे पडलेले ते चाळतो आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे फोटो बघतो. कधी लहानपणातले फोटो, कधी मोठेपणातले, कधी काही. तसाच हा आत्मा ह्या जागृत अवस्थेमधून या इंद्रियाच्या माध्यमातून कार्य करत असताना जेव्हा थकतो तेव्हा तो झोपतो, म्हणजे तो स्वप्न अवस्थेत जातो. म्हणजे आपल्या दुसऱ्या कमऱ्यामध्ये जातो किंवा दुसऱ्या मजल्यावर जातो आणि तिथे विश्रांती करतो आणि स्वप्न बघतो. म्हणजे काय? त्याच्या डोळ्यासमोर सगळे चित्र येतात. म्हणजे हे जे अल्बम आहे किंवा हे जे स्टोअर हाऊस आहे, ही जी हार्ड डिस्क आहे, यामध्ये फक्त या जन्मातलीच माहिती स्टोअर केलेली नाही. अनेक जन्मामधले सगळे संस्कार त्यामध्ये स्टोअर केलेले आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं, शरीर, मन आणि वाणीद्वारे तुम्ही जे काही कर्म केलेले असणार ते सगळेच्या सगळे तिथे रेकॉर्ड झालेले आहे. आणि म्हणून तुम्ही झोपता तेव्हा तुम्हाला स्वप्न पडतात. आता ते स्वप्न कुठून येतात? तुमच्याच अचेतन मनामधून ते विचार बाहेर पडतात आणि ते विचारच त्या आकाराचे चित्र होतात. जे तुम्हाला जे चित्र दिसतात ते तुमच्या मनामधूनच आलेल्या विचारांचं चित्रामध्ये परिवर्तन होतं. तर हे सगळे तुम्ही स्वप्न बघत असता, कारण ह्या CCTV कॅमेऱ्यांनी ते आतमध्ये संग्रहित करून ठेवलेले आहे, स्टोअर करून ठेवलेले आहे, बॅकअप करून ठेवलेले आहे. ते तुम्ही चाळत राहता. आता हे स्वप्न जे आपल्याला पडतात, हे स्वप्न पडतात का? कारण आपण दिवसभर केलेल्या ज्या काही गोष्टी आहे, आपल्या मनामध्ये आलेले विचार आहेत की ज्या गोष्टी आपण करू शकलो नाही, आपण कल्पना केल्या, ते सगळेच्या सगळं तिथे आहे. म्हणजे त्यामध्ये खूप काही कचरा पडलेला आहे. आपण वाईट गोष्टी केलेल्या आहे, आपण वाईट विचारही केलेले आहे, ते सगळंच्या सगळं पडलेलं आहे, पण आपल्याला बघायला वेळच नसते. आता स्वप्नामध्ये तुम्हाला सगळं वर यायला लागतं. मग तुम्हाला कळतं की अरे बापरे, आपल्या स्टोअरमध्ये किती काय पडलेलं आहे. जाऊ द्या बाहेर, कशाला तो कचरा आतमध्ये ठेवायचा, जेवढा निघून गेला तेवढा बरा. ज्यांना स्वप्नच पडत नाही त्यांना प्रॉब्लेम होतात, कारण स्वप्नाच्या माध्यमातून आपलं मन काहीतरी थोडंफार खाली होते.
तेव्हा ही स्वप्नावस्था आहे. हा त्या आत्म्याचा दुसरा मजला आहे. तो स्वप्नावस्थेमध्ये जातो, तिथे राहतो आणि हे स्वप्न येतात आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून. एक उदाहरण आपण बघूया की घर आहे, त्या घराला तळमजला आहे. त्या तळमजल्यामध्ये तुम्ही काही चोरांना तुम्ही डांबून ठेवलं आहे. आता त्या तळमजल्यात त्यांना डांबून ठेवलं, तिथे पहारेदार ठेवले, वॉचमन ठेवले, लक्ष आहे त्यांच्यावर, तोपर्यंत ठीक आहे. पण ते वॉचमन जर, ते सिक्युरिटी गार्ड, ते सुरक्षा रक्षक जर झोपले असतील तर हे चोर काय करतात, ते खिडक्या फोडून, दरवाजे फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. ते बाहेर डोकावतात, कारण आता हे सगळे झोपलेले आहे. तसं जागृत अवस्थेमध्ये आपल्या आतमधले संस्कार असतात, पण ते वर येत नाही, कारण आपण सावध असतो, आपण त्यांना वर येऊ देत नाही. पण आपण झोपल्यानंतर मग आपला कंट्रोल राहत नाही, मग आपण आपली बुद्धी वापरू शकत नाही, मग आपण त्यांना दाबून टाकू शकत नाही, कारण तिथे आपण नाही झोपलेलो आहे. तेव्हा हे सगळे सबकॉन्शियस माइंडमध्ये पडलेले संस्कार ते वर येण्याचा प्रयत्न करतात. ते सगळे डांबून ठेवलेले चोर सगळे वर येतात आणि स्वप्नामध्ये काय भयंकर भयंकर स्वप्न पडतात. म्हणजे या अल्बममधले 2 चित्र, त्या अल्बममधले 2 चित्र, म्हणजे अशा प्रकारे हजारो अल्बम आहे, हजारो जन्म आहे. तर ह्या सगळे मिक्स झालेलं असते, म्हणजे असं काही कंटिन्युएशन नसते. तर ही आहे त्या आत्म्याची स्वप्न अवस्था. तो दुसऱ्या मजल्यावरती जातो आणि मग तिथे पण तो चित्र बघून बघून थकून जातो. मग तो जातो तिसऱ्या मजल्यामध्ये आणि तिथे आरामात झोपतो. ती आहे सुषुप्ती. त्या सुषुप्तीमध्ये स्वप्न पण नाही, जागृत अवस्था पण नाही, म्हणजे एकदम शांत झोपलेला आहे तो, काहीही नाही, पण त्याला आनंद होतो, कारण तिथे तो आत्म्याशी एक होतो. तो त्याचा ध्यान कक्ष आहे. आता ते ध्यानच आहे, म्हणजे आपण ध्यान करताना काय करतो, मनाच्या वृत्ती शांत करण्याचा प्रयत्न करतो, कारण मनातील विचार थांबल्याशिवाय आपलं चांगलं ध्यान लागत नाही. पण इथे मनातले विचार थांबल्याशिवाय आपल्याला झोप पण येत नाही. तुमचं मन जर विचारच करत असेल तर तुम्हाला रात्रभर झोपच लागणार नाही. म्हणजे आपोआप विचार थांबतात, म्हणजे आपण ते करत नाही, तो भगवंतच करतो. कृपा करून तो भगवंत आपले विचार बंद करतो, म्हणून आपण झोपतो. आपल्याला कळतही नाही की केव्हा स्वप्न संपले आणि केव्हा आपल्याला गाढ झोप लागली, कळत नाही. तो ॲटोमॅटिक चेंज होतो, तो आपल्या हाती नसतो. म्हणजे अजाणता ते सगळं होते, ते आता आपल्याला जाणता करायचं आहे. या ज्या गोष्टी ॲटोमॅटिक होतात, अजाणता होतात, त्यांना आपल्याला जाणीवपूर्वक करायचं आहे. आता जर झोपेमध्ये आपलं मन निर्विचार होऊ शकते, मग ध्यान करताना का होत नाही? ध्यान करताना प्रयत्न करावा लागतो. झोपताना ते आपोआप होते, कुणीतरी आपल्यासाठी करते. आपण जर विचार करत राहू रात्रभर तर आपल्याला झोपच लागणार नाही. म्हणून तो जातो त्या तिसऱ्या कक्षामध्ये, त्याला म्हटलं आहे सुषुप्ती अवस्था. या 3 अवस्था आहेत. मग पुन्हा तो परत येतो, तो सुषुप्तीमधून स्वप्नामध्ये येतो, स्वप्नामधून जागृतमध्ये येतो, मग आपण जागं होतो. पण या 3ही अवस्था जरी असल्या, पण त्याच्या पलीकडे सुद्धा एक अवस्था आहे, त्याला म्हटलं आहे तुरीय अवस्था. ती तुरीय अवस्था, तिथपर्यंत जाणंच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. ह्या 3 मजल्यामधून 4थ्या मजल्यामध्ये गेलं तर आपण मुक्त होतो, कारण तिथेच परमात्मा आहे. तिथे आपल्याला जावं लागणार आहे, तो दरवाजा बंद आहे, हा जीवात्मा आहे, पण तिथे त्या खोलीमध्ये आपल्याला शिरावं लागणार आहे. फक्त योगी शिरू शकतात. आता हे जे जागृत स्वप्न सुषुप्ती आहे, हे सर्वसाधारण जीवांसाठी ठीक आहे, पण जे योगी असतात ते या पातळीवर जगतच नाही, ते तुरीय अवस्थेमध्येच राहतात. आणि ती खरी जागृती अवस्था आहे, ती खरी जागृत अवस्था आहे. हे जागृत असलं, स्वप्न असलं, सुषुप्ती असलं तरी ह्या 3ही अवस्थेमध्ये अज्ञान आहेच. कारण तुम्ही जेव्हा झोपून उठता तेव्हा म्हणता की मला खूप छान झोप लागली, पण मला काहीच माहिती नव्हतं, म्हणजे तिथे अज्ञान होतं. तुम्हाला झोप लागल्यावर काय झालं हे माहिती नव्हतं. पण समाधीमध्ये तसं होत नाही. समाधीमध्ये तुम्हाला माहिती असते, तुम्हाला काय अनुभव आला समाधीमध्ये, तुम्ही कसे सगळ्या ब्रह्माशी एक झाले, ही जाणीव तुम्हाला असते.
पण सुषुप्तीमध्ये तुम्हाला ती जाणीव नसते. कारण जरी तुम्ही सुषुप्तीमध्ये गेले, भगवंताशी एक झाले, पण तुमचं अज्ञान अजूनही गेलं नाही. तो अज्ञानाचा पडदा आहे. म्हणून तुम्ही परत येता आणि तुम्ही जसे होता तसेच राहता. तुमच्यात काही फरक पडत नाही. पण जो मनुष्य समाधीमध्ये जातो आणि तिथून परत येतो, तो ज्ञानी होऊन जातो. तो म्हणत नाही असं की मला काहीच माहिती नाही. तो म्हणतो की आता मला सगळं काही कळलेलं आहे. ह्या जगाचं सत्य मी जाणलेलं आहे. तो जाणीवपूर्वक गेलेला आहे. त्याला आता अज्ञान राहिलेलं नाही. पण आपण जरी सुषुप्तीमध्ये गेलो, स्वप्नामध्ये गेलो, पुन्हा परत आलो, तरी आपण जसं आहोत तसंच राहतो. कारण तिथे अज्ञानाचा पडदा असतोच. अज्ञान काही गेलेलं नसतं. साधना करून ते अज्ञान काढावं लागतं. स्वप्न जाग्रत सुषुप्तीच्या पलीकडे जावं लागतं. कठोपनिषद म्हणतात, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उठा आणि जागे व्हा. म्हणजे हे जे तुम्ही जागे आहात, हे काही खरी जागृत अवस्था नाही. तुम्ही तिथे तुर्यामध्ये जागृत व्हा. तुम्ही स्वतःचं खरं स्वरूप जाणून घ्या. आणि म्हणून हे जे जग आहे ते योगी लोकांना हे इंद्रियाच्या पातळीवर जग आहे. ही योगी लोकांसाठी ही रात्र असते आणि ज्या ठिकाणी इंद्रिय नसतात तो त्यांना दिवस असतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. त्याला मुनी म्हटलं आहे. तर ते या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. हे जी सगळ्या लोकांसाठी रात्र असते तेव्हा तो तिथे जागा असतो. रात्री सगळे लोक झोपलेले असतात, पण तो जागा असतो. म्हणजेच हे लोक इंद्रियाच्या पातळीवर जागे आहे, पण योगी मात्र ह्या इंद्रियाच्या पातळीवर झोपलेला आहे. तो या जगाच्या इंद्रियाच्या भोगाच्या मागे बिलकुल धावत नाही. सर्वसाधारण जग या जागृत अवस्थेमध्ये जागा आहे, पण तो जागा असतो याच्या पलीकडे तुर्यामध्ये. त्याच्यामुळे सर्व लोकांसाठी जो दिवस आहे त्याच्यासाठी ती रात्र आहे, आणि सर्व लोकांसाठी जी रात्र आहे त्याच्यासाठी दिवस आहे तो. तर तो तिथे जागृत असतो. हे साधारण लोक तिथे झोपलेले असतात, ते तुरीय अवस्थेपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून बघा की आपल्याच शरीरामध्ये भगवंतानी प्रवेश केलेला आहे हृदयामध्ये, आणि ह्या शरीरामध्येच 3 अवस्था आहे. आता आपण जे स्वप्न बघतो तेव्हा बाहेरचा प्रकाश काहीही नसतो. मग आपल्याला दिसते कसं? कारण प्रकाश असल्याशिवाय काही बघू शकत नाही. तर तो प्रकाश असतो आत्म्याचा. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. जरी बाहेरची लाईट बंद केले, सूर्य चंद्र तारे नाही, तरी आपल्याला स्पष्ट दिसते. स्वप्न आपण बघतो मनाच्या पडद्यावर आणि आत्म्याच्या प्रकाशामध्ये. तेव्हा इथे हे लक्षात ठेवा की आत्म्याचा प्रकाश स्वप्नामध्ये आपल्याला दिसतो, स्पष्टपणे दिसतो. स्वप्न आपल्याला अगदी क्लिअर दिसतात. नाहीतर झोपेमध्ये कुठे लाईट आला तिथे. तर बघा की ह्या शरीरामध्ये 3 अवस्था आहे. अवस्थात्रय साक्षी सन, 3ही अवस्थाचा तो साक्षी आहे. पंचकोश विलक्षण आणि 5 कोशापासून वेगळा आहे, असं शंकराचार्य विवेकचूडामणी म्हणतात. ते बघा, तो भगवंतच आपल्या घरी आलेला आहे. इथेच त्यानं आपला महाल बनवलेला आहे. यामध्येच तो बसलेला आहे. आणि यामध्ये जागृत स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था आहे, आणि त्याच्या पलीकडची तुरीय अवस्था आहे. तर या जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेचा आपल्याला दररोज अनुभव येत असतो. आता आपल्याला तुरीय अवस्थेमध्ये जायचं आहे, म्हणजे ते खरं जागं राहणं आहे. आपण त्या पातळीवर झोपलेलो आहोत. आपण फक्त या भौतिक पातळीवर जागा आहोत. तर आता आपल्याला खऱ्या अर्थानं जागा व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला तुरीय अवस्थेपर्यंत जायचं आहे. त्या ब्रह्माचं लाभ करून घ्यायचं आहे, दर्शन करून घ्यायचं आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की तो भगवंतच आपल्या दाराशी आलेला आहे. 3 जगत के सम्राटने बनाया 3 मंजिल का महल, जागृत स्वप्न सुषुप्ति में वे करते टहल पहल. नंतर सुख दुख है जीव के साथी, उनका शरीर से है नाता, दोनों को जो देख रहा है वही है नित्य साक्षी परमात्मा, वही है नित्य साक्षी परमात्मा. आता सुख दुख है शरीर के साथी, उनका शरीर से है नाता. आता इथे आपली खरी साधना सुरू होते. हे सुख आणि दुःख आहेत,
यांचा संबंध कशाशी आहे? शरीराशी आहे. कारण आपल्या शरीरामध्ये सर्वत्र मज्जातंतू आहेत, ज्ञानतंतू आहेत. तर हे जे मज्जातंतू ज्ञानतंतू आहेत ते काय करतात? आपल्या शरीरामध्ये कोणतीही संवेदना झाली सुखदुःखाची तर ती संवेदना मेंदूपर्यंत घेऊन जातात आणि मग मेंदूला जाणवतं की अमुक अमुक ठिकाणी शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पायाला काटा टोचलेला आहे किंवा काही रुतलेलं आहे किंवा कापलेलं आहे, ही सगळी जाणीव होते. ह्या सगळ्या मज्जातंतूच्या माध्यमातून त्या संवेदना ब्रेनपर्यंत जातात. मग ब्रेन मनाला सांगतं की असा त्रास आहे शरीराला. म्हणजे बघा, याचा संबंध कशाशी आहे? शरीराशी आहे ना. म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, दुःख जाणे शरीर जाणे, मन तुम्ही आनंदे ठेको. हे शरीर आणि दुःख जाऊ द्या, ते एकमेकाची काळजी घेतील. माझ्या मनात तू आनंदामध्ये राहा, तू कशाला एवढी काळजी करतो? तेव्हा बघा, हे सुख आणि दुःख कशा आहे? शरीराशी संबंधित आहे. हा काही आत्म्याचा गुणधर्म नाही. कारण त्या संवेदना ब्रेनमध्ये पोचल्यामुळे हे सगळे आपल्याला सुखदुःख होतात. पण समजा जर आपलं ऑपरेशन असेल आणि आपल्याला भूल दिलेली असेल, आता आपल्या पायाला समजा काहीतरी गँग्रीन झालेलं आहे, बोट कापायचं आहे, तर ते लोकल ॲनेस्थेसिया देतात, जे भूल देतात तेवढ्यापुरती, आणि मग ते तुमचं बोट कापतात. आता बोट कापलं पण तुम्हाला काहीच वाटत नाही. तुमचा दात काढतात, वेदना काही होत नाही. आता का वेदना होत नाही? कारण तुमचा जर दात काढलेला आहे, रक्त येत आहे, तुमचं बोट कापलेलं आहे, रक्त निघत आहे, चाकूने कापलेलं आहे. कारण तिथले मज्जातंतू सगळे बधीर करण्यात आलेले आहे. इंजेक्शन देऊन बधीर केल्यामुळे त्या संवेदना ब्रेनपर्यंत जात नाही, त्या ब्रेनपर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच दुःख होत नाही. तुम्ही बघता की आपलं बोट कापलं जाते, तुम्ही बघता तुमचं मोठं ऑपरेशन झालं, तुमचं पोट कापलं, 3 तास तुम्ही बेहोश होता, पण तुम्ही जिवंत होता. तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला बेहोश केलं होतं, पण तुम्हाला माहिती आहे की मी होतोच. ह्या शरीराला जरी कितीही तुम्ही ऑपरेशन करा, तोडा काटा, तरी तुम्ही राहताच. म्हणजे इथे भूल दिल्यामुळे आपल्याला संवेदना होत नाही. म्हणजे हे सुख आणि दुःख कशाशी संबंधित आहे? या शरीराशी संबंधित आहे. तुमच्याशी काय याचा संबंध आहे का? स्वामी तुर्यानंदजी महाराजांच्या पाठीवर मोठं हे झालं होता, गळू झाला होता. ऑपरेशन करण्यापूर्वी ते म्हणाले की तुम्ही मला बेहोश करू नका, मला भूल देऊ नका, मला सांगा तुम्ही केव्हा ऑपरेशन करता. आणि ते आपलं मन काढून घ्यायचे आणि डॉक्टर ऑपरेशन करायचे. त्यांना काहीही वेदना होत नव्हत्या. म्हणजे त्यांनी ती कला शिकलेली होती. ते आपल्या आत्म्यावर मन स्थिर करायचे, ह्या शरीरापासून मन काढून घ्यायचे. कारण त्यांना माहिती होती की हे सुखदुःख कशाशी आहे? शरीराशी आहे. आणि हे मन शरीरामध्ये असल्यामुळे आपल्याला जाणवते. पण ते मन जर आपण शरीरामधून काढून घेतलं तर शरीराला काहीही झालं तरी आपल्याला जाणवणारच नाही, काही त्रास होणारच नाही. जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण ध्यानामध्ये मग्न होऊन जायचे, त्यांच्या पायावरून साप जायचा पण त्यांना काही भान नसायचं. त्यांना कितीतरी मच्छर डास अंगावर बसायचे स्वामीजींच्या, त्यांना काही शरीराचं भानच नव्हतं, कारण मन तिथे नव्हतं. म्हणजे हे सुख आणि दुःख यांचं नातं कशाचे आहे? शरीराशी आहे. सुख दुःख है जीव के साथी, उनका शरीर से है नाता, दोनों को जो देख रहा है वही है नित्य साक्षी परमात्मा, वही है नित्य साक्षी परमात्मा. तर या दोघांनाही जो बघतो सुख आणि दुःखाला, तोच परमात्मा आहे. आता हे दूर कसे करायचे? ते भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे की तुम्ही हे सुख आणि दुःख दूर करू शकता. कारण तुम्ही विचार करा की हे सुख आणि दुःख कसे होतात. म्हणजे तुमच्या शरीराचा बाहेरच्या जगाशी संपर्क आल्यामुळे हे सुखदुःख होतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा, आगमापा नियो नित्य तान तितिक्षस्व भारत. तुमच्या इंद्रियाचा विषयांशी संपर्क आल्यामुळे सुखदुःख होतात, मानसिक सुखदुःख होतात.
तेव्हा तुम्हाला एकतर सहन करावं लागेल, त्याशिवाय उपाय नाही. कारण तुम्ही तर अजून आत्मज्ञान प्राप्त केलेले नाही आहे. म्हणजे सहन करण्याचा प्रयत्न करा, कारण ते शरीराचे आहे हे जाणून घ्या. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता सगळे सुखदुःख सहन करणं, ज्याला म्हटलं आहे तितिक्षा, ही एक साधना आहे. कारण आपल्याला इथे जाणून घ्यायचं की ह्या सुखदुःखाचा संबंध माझ्याशी नाही, मी नेहमी साक्षीच आहे. हा याचा संबंध आहे शरीराशी. तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात की ते येतात आणि जातात, कारण त्यांचा स्वभावच तसा आहे, ते परमनंट राहत नाही. काही दिवस दुःख, काही दिवस सुख. म्हणून सहन करा. सहनम सर्व दुःखाना हा एक उपाय आहे की सहन करा, कारण तो शरीराचा धर्म आहे आणि शरीराला हे सुखदुःख होणारच आहे. पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे सुखदुःख स्पर्श करू शकत नाही. दोनों को जो देख रहा है वही है नित्य साक्षी परमात्मा, वही है नित्य साक्षी परमात्मा. या दोघांनाही जो बघतो तो आहे नित्य साक्षी परमात्मा. कानाद्वारे कोणी दोन शब्द बोललं असेल, ठीक आहे, या कानाचा शब्दाशी संपर्क आला, कोणी आपल्याला शिव्या दिल्या असेल, या कानाची संपर्क आल्यामुळे झालं. आपण जर बहिर असतो तर आपल्यावर काही परिणाम झाला नसता. तेव्हा याचा परिणाम होतो आपल्या मनावर, कारण आपण त्यालाच खरं मानतो. तेव्हा इथे तुम्ही ह्या शरीराशी संपर्क तोडून टाका, तुम्ही त्या परमात्म्याशी संपर्क जोडा. मग कोण काय म्हणते काय नाही, सुख आलं दुःख आलं, याचा तुम्हाला काही पत्ता लागणार नाही. हे सगळं येत राहील, पण तुम्हाला वाटेल की हे माझं नाहीच आहे, माझ्याशी याचा काही संबंध नाही, हे सगळं शरीराचं आहे. हे योगी लोकांना कळतं, ते याच्यामध्ये कधी एक होत नाही. तिथे आपल्याला एकतर सहन केलं पाहिजे. जर कायमचं दूर करायचं असेल तर मात्र आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करावं लागेल. आपल्याला शरीरबोध पूर्णपणे सोडावं लागेल. आपल्याला आध्यात्मिक साधना करावी लागेल. आणि आपण जेव्हा स्वतः कोण आहोत हे जेव्हा आपण माहिती करून घेऊ, तेव्हा मग हे सुखदुःख राहणारच नाही. कारण तेव्हा आपल्याला कळून चुकतं. भगवान श्रीरामकृष्णांना गळ्याचा कॅन्सर झाला, एवढ्या वेदना व्हायच्या, पण त्यांना काही दुःख नव्हतं. 1 मिनिटात विसरून जायचे, भक्तांसोबत बोलायचे, नाचायचे, गाणं करायचे, डान्स करायचे. आता एवढं कॅन्सर झालेलं आहे, एवढ्या वेदना होत्या असह्य, पण त्यांना त्याचं काही भानच नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की अरे एवढ्या वेदना, पण हे आपली एवढ्या आनंदात, नेहमीच आनंदात राहतात. म्हणजे त्यांना हे जाणवलं होतं की हा जो कॅन्सर आहे हा शरीराचा आहे आणि माझा याच्याशी काहीही संबंध नाही. एकदा तुर्यानंद महाराजांनी विचारलं की म्हणे कसा आहे तुमचा गळा, कसा आहे? तेव्हा ठाकूर म्हणाले अरे फार वेदना होते आहे. तेव्हा तुर्यानंदजी म्हणाले मला तर तुम्ही आनंदामध्ये दिसता. तेव्हा ठाकूर म्हणाले अरे साला धरे फेलेचे, साला धरे फेलेचे, अरे तू मला खरोखर पकडला आहे, तू मला खरोखर ओळखला आहे. म्हणजे तुर्यानंदजी महाराजांनी दिसलं की ठाकूरांना वेदनाच नाही, ते तर आनंद स्वरूप आहे. ते म्हणले मला तर तुम्ही आनंदामध्ये दिसता, कुठे वेदना आहे? म्हणजे बघा की हे जे महापुरुष असतात, ज्यांना ते ज्ञान झालेलं असतं, त्यांना हे स्पष्टपणे कळतं की ह्या सुखदुःखाचा संबंध देहाशी आहे, आपल्याशी नाही आहे. आणि आपल्याला ती साधना करायची आहे. आपण तिथे पोचल्यावर मग आपल्यालाही काही समस्या नाही, पण तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला साधना करायची आहे. म्हणजेच आपला देहबोध कमी करायचा आहे. म्हणजे आपल्याला सहन करावं लागेल. साधना म्हणजे काय? सहन करायचं आहे. ती वेदांताची एक साधना आहे. आणि सहन करायचं कारण माहिती आहे की याचा सगळा शरीराशी संबंध आहे, आपल्याशी नाही आहे. आपण एवढी चिंता करायची कशाला? जे व्हायचं असेल ते होणारच आहे. त्याची या शरीराची जे नश्वर आहे त्याची एवढी चिंता करत बसायची काय गरज आहे? आणि वेदांताच्या साधकांनी आपला देहबोध कमी केलाच पाहिजे. त्याला नेहमी आत्मचिंतनच केलं पाहिजे. कितीही सुखदुःख जीवनामध्ये आले तरी त्यानं विचलित होता कामा नये. ते येणारच. शीतोष्ण सुखदुःखदा आगमापा ऐनो नित्या तान तितिक्षस्व भारत म्हटलं आहे की सुख आणि दुःख येणार. सुख दुःखे समय कृत्वा, सुखाने दुःखाला समान समजा. तेव्हा दोनों को जो देख रहा है वही है नित्य साक्षी परमात्मा, वही है नित्य साक्षी परमात्मा.
तर आपण तो साक्षी परमात्माच आहो, आपण ते बघणारच आहो, आपण नेहमीच बघणारच आहो. कारण हे सगळे शरीराचे आणि मनाचे विकार आहे. तेव्हा सुखदुःख है जीव के साथी, उनका शरीर से है नाता, दोनों को जो देख रहा है वही है नित्य साक्षी परमात्मा, वही है नित्य साक्षी परमात्मा. नंतर जो कुछ होता होने दो, उससे नहीं तुम्हारा नाता, साक्षी भाव से सब कुछ देखो, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. जो कुछ होता होने दो, उससे नहीं तुम्हारा नाता. आता या जगामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये किती प्रकारच्या घडामोडी दररोज होत असतात. आता ह्या प्रत्येक गोष्टी सिरियस घ्यायची काय गरज आहे? अरे काय होईल काय होईल, तुम्ही कशाला चिंता करता? पण आपल्याला हे कळत नाही. आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. अरे काय होईल काय होईल, अरे काय जे व्हायचे ते होईल, तुम्ही एवढी काळजी कशाला करता? आणि तुम्ही काळजी केल्यामुळे काही समस्या दूर होणार आहे का? पण आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊनच चिंतित असतो. काय होईल काय होईल, माझा मुलगा 30 वर्ष झालं, मुलीचं 30 वर्ष झालं, आता माझा मुलगा आणि मुलगी लग्न नाही करून राहिले, तर मला चिंता लागली. अरे बाबा, तुमचं कर्तव्य तुम्ही केलं, त्यांना शिकवलं, नोकऱ्या लागल्या. आता ते लग्न करायचं की नाही करायचं, की बॅचलर राहायचं की संन्यासी व्हायचं की गृहस्थ व्हायचं, हे ते ठरवतील. आता तुम्हाला एवढी काळजी कशाला? पण आपण ह्या अशा फालतू गोष्टीमध्ये आपलं वेळ आणि आपलं मन उगीचच वाया घालतो. म्हणजे आपल्या मनाची शक्ती उगीचच व्यर्थ आपण वाया घालतो. कारण सगळ्याच गोष्टी काही जाणून घेतल्या पाहिजे असं नाही आहे. या जगामध्ये किती गोष्टी घडत असतात, आपल्या शरीरामध्ये किती गोष्टी घडत असतात. म्हणून काही ते आपण सगळ्याचे सगळे जाणून घ्यायची गरज आहे? काय गरज आहे? तेव्हा हे असं होतच राहणार. या जगामध्ये या घडामोडी होतच राहणार. आपण त्यामध्ये खूप तेवढं लक्ष द्यायला नको. जो कुछ होता होने दो, उससे नहीं तुम्हारा नाता, साक्षी भाव से सब कुछ देखो, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. तेव्हा तुम्ही बघत राहा, जे होत असेल ते होऊ द्या. एक गोष्ट आहे उपनिषदामधली. त्या उपनिषदामध्ये गुरुकडे शिष्य गेलेले आहे आणि गुरु सांगायचा गुरुपत्नीला की आज स्वयंपाक काय करायचा. भाजीमध्ये कधीही मीठ नव्हतं, भाजीमध्ये मीठ नव्हतं. पण सगळी मुलं आनंदानं खायची. पण एक दिवस एक मुलगा म्हणाला की म्हणे आज भाजीमध्ये मीठ नाही. आता दररोजच नसायचं, पण त्यांना त्याचं भानच नव्हतं, तेवढी काही त्यांना चिंता नव्हती. पण तो म्हणतो की एक दिवस यामध्ये मीठ नाही आहे. तेव्हा गुरु म्हणाला की तुझं आता वेदांताचं शिक्षण संपलं, तू आता घरी जा. कारण आतापर्यंत ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे तुझं लक्ष नव्हतं. आता तुला त्या गोष्टीमध्ये आवड निर्माण झाली, म्हणजेच तुझं मन आता वेदांतामध्ये लागणार नाही. आता तुला चव पाहिजे आहे ना, मग जा. आता अशा गोष्टी होत असतात, अशा घडामोडी जीवनामध्ये होत असतात. पण जो मनुष्य खरोखर स्थिर बुद्धीचा आहे त्याचं मन विचलित होत नाही. जे झालं असेल ते झालं असेल, जे होत असेल ते होत असेल. बघा, एक झेन गोष्ट आहे, झेन साधूची गोष्ट आहे. तो एका गावामध्ये राहायचा, झोपडीकडून राहायचा, गावाच्या बाहेर राहायचा. आता त्या गावामध्ये काय झालं, एक तरुण मुलगी होती, सुंदर दिसायला होती. ती राहिली गर्भवती. ती गर्भवती राहिली, तिला मुलगा झाला. तिचं लग्न झालेलं नव्हतं, तिला मुलगा झाला. आईवडिलांनी विचारलं, गावकऱ्यांनी विचारलं की हा मुलगा कोणाचा आहे? ती म्हणाली की त्या साधूचा आहे. आता सगळे गावकरी त्या मुलाला घेऊन त्या साधूच्या घरी झोपडीवर गेले. त्याला बेदम मारहाण केली आणि त्या मुलाला तिथे टाकून दिलं. म्हणे हा तुझा मुलगा आहे, तू याची काळजी घे. तो साधू एकदम शांत, एक शब्द पण बोलला नाही, एकदम शांत राहिला. त्या मुलाला ठेवून घेतलं. त्या मुलाला दररोज दूध द्यायचा, त्याची काळजी घ्यायचा, स्नान करायचा, सगळं काही करायचा तो. असं करता 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 मुलगा 3-4 वर्षाचा झाला. तो त्याला चांगले चांगले मंत्र शिकवायचा, सगळं करायचा. 5 वर्षानंतर त्या मुलीनं खरं खरं सांगितलं की तो मुलगा त्या साधूचा नव्हता, माझे कुणाशी तरी प्रेम संबंध होते, त्याचा हा मुलगा होता.
आता गावकऱ्यांना त्यांची चूक कळली. सगळे गावकरी त्या साधूकडे गेले, त्याला माफी मागितली, त्याचे पाय धरले आणि त्या मुलाला घेतलं आणि तो ज्याचा मुलगा होता त्याच्याकडे घरी देऊन परत आले. तेव्हा तो साधू तेव्हासुद्धा तो आनंदातच हो म्हणे, ठीक आहे, जे झालं ते झालं, घेऊन जा. म्हणजे बघा, विचलित झाला नाही, एक शब्दही बोलला नाही. जो होता आहे तो होणे दो. जे घडलं आहे, जे असेल आपल्या प्रारब्धात होईल. आता त्याची चूक नव्हती, पण शेवटी ते सिद्ध झालं. पण त्यानं म्हटलं नाही की माझी चूक नाही, मला मारू नका, काही बोलला नाही. त्या मुलाला वाढवलं, काळजी घेतली आणि जेव्हा द्यायची गरज पडली देऊन पण टाकला. म्हणजे बघा, अशा प्रकारचे लोक असतात जगामध्ये की ज्यांचं मन एकदम स्थिर असतं, कशामुळे ते विचलित होत नाही. एकदा रामकृष्ण मिशनचे स्वामीजी होते, ते उपनिषद वगैरे खूप त्याची कॉमेंट्री लिहायचे. मी असं ऐकलं आहे की स्वामी गंभीरानंदजी महाराज, एक दिवस त्यांना चहामध्ये साखरेऐवजी मीठ देण्यात आलं. साखर न टाकता मीठ टाकलं. आता महाराज उपनिषदाचं कॉमेंट्री लिहित आहे, भाष्य लिहित आहे, त्याचं भाषांतर करत आहे, ट्रान्सलेशन करत आहे. त्यांनी तो चहा पिऊन टाकला, काहीही म्हटलं नाही की हा खारट आहे की गोड आहे. त्यांना त्याचं भानच नव्हतं. आणि मग सेवकांना कळलं की अरे, आपण साखरेऐवजी मीठ टाकलं होतं. ते महाराजांना म्हणाले की महाराज, म्हणजे त्यामध्ये मीठ होतं. अरे म्हणे, मीठ होतं तर काय झालं, मी दररोज तर गोड चहा पितो, एक दिवस खारट चहा पिलो म्हणून काय झालं. म्हणजे बघा, खारट चहा पिल्यामुळे त्यांच्या मनावर त्याची काहीच रिॲक्शन झाली नाही. म्हणजे जो होता है सो होने दो. जे होत आहे ते होऊ द्या. तुम्ही एवढे कशाला काळजी करता, छोट्या छोट्या गोष्टीसाठी कशाला विचलित होता. आपल्याला माहिती आहे जडभरताची गोष्ट. आता जडभरत बसलेला होता आणि रहुगण राजा पालखीमध्ये चाललेला होता. त्याला जायचं होतं, कपिल मुनीला भेटायला जायचं होतं, त्याला दीक्षा घ्यायची होती, त्याला उपदेश घ्यायचा होता. आता पालखी घेऊन जाताना त्या पालखीमधला एक जो पालखी वाहन करणारा होता तो थकला. अरे, आता कोणीतरी पाहिजे. जडभरताला पकडलं आणि त्यांनी पालखीला लावलं. आता जडभरताला तर अनुभव नाही पालखी चालवायचा. तो उड्या मारत मारत जाऊ लागला की आपल्या पायाखाली काही किडे माकुडे मेल्या जाऊ नये म्हणून. तेव्हा तो राहुगण खूप रागावला, खूप काही शिव्या दिल्या. तुम्ही बघा भागवतामध्ये तो राजा किती त्याला शिव्या देत आहे, पण मात्र जडभरत एकदम शांत आहे. त्याला तू बहिरा आहे, तू मंदबुद्धीचा आहे, सगळं काही तो बोलला. तुला शिक्षा द्यायला पाहिजे, तुला मृत्यूदंड द्यायला पाहिजे, खूप बोलला. पण जडभरत एकही शब्द बोलला नाही. राजाने ऐकली की अरे, हा काही ऐकतच नाही. मग राजाने पालखी थांबवली आणि जडभरताने उपदेश द्यायला तोंड उघडलं. सांगितले की राजा, तुम्ही कुणाला म्हणत होता, तुम्ही या हाडामासाच्या शरीराला म्हणत होता, पण माझा तरी काही संबंध नाही, ह्या शरीराशी माझा काहीच संबंध नाही, मी कशाला विचलित हो. त्याने एवढा त्यामध्ये उपदेश दिला की राजाला कळलं की आपली केवढी मोठी चूक झाली. हा तर ज्ञानी आहे, याला देहबोधच नाही, आणि आपण याला पालखीला लावलं, केवढं मोठं आपण हे पाप केलं. तेव्हा साष्टांग प्रणाम केला, माफी मागितली आणि रहुगण जडभरताचा शिष्य झाला. म्हणजे बघा, जडभरत काहीच बोलला नाही, काही प्रतिकार केला नाही. म्हणजे असे कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतात की जीवनामध्ये अशा घडामोडी घडतात, पण हे लोक मात्र त्यामुळे विचलित होत नाही. कारण त्यांना माहिती असते की हे जे व्हायचे आहे ते होणार आहे. आपण चिंता केल्यामुळे काय होणार आहे. जितके दिवस आपलं प्रारब्ध आहे तितके दिवस आपण जिवंत राहणारच आहोत. कारण आपल्या प्रारब्धानं ठरवलेलं आहे आपण किती वर्ष या जगामध्ये जगणार आहोत. मग आता एवढे मृत्यूची चिंता कशाला. आणि शेवटी मी जर आत्मा असेल तर मला मृत्यूच कुठे आहे, मला घाबरायची गरजच काय आहे. तेव्हा ही एक प्रकारची साधना आहे. जो कुछ होता होने दो, उससे नहीं तुम्हारा नाता, साक्षी भाव से सब कुछ देखो, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. तुम्ही नेहमी साक्षी भावामध्येच राहा. कारण हा आत्मा हा नेहमी साक्षीच असतो, हा नेहमी द्रष्टाच असतो, हा नेहमी बघणाराच असतो. याला बघणं कठीण आहे, कारण बघणाऱ्याला तुम्ही बघणार कसे. आता तुम्ही डोळ्यानं हे जग बघता,
तुम्ही तुमचेच डोळे कसे बघणार? शक्य आहे का? शक्यच नाही. तुम्ही तुमचे डोळे बघूच शकत नाही. तुम्ही आरशामध्ये बघता, ते आरशामध्ये काय बघता? डोळ्याचं प्रतिबिंब बघता. तुम्ही तुमचे डोळे बघू शकत नाही, कारण डोळे बघणारे आहे. आता जो बघणारा आहे त्याला तुम्ही कसे बघणार? तो आपल्यामधला आत्मा तर बघणारा आहे, नेहमी तो बघणाराच आहे, नेहमी तो द्रष्टाच आहे. तो कधीही दृश्य होऊ शकत नाही. आता जो द्रष्टा आहे, नेहमी बघणारा आहे, तेव्हा त्याला तुम्ही कसे बघणार? म्हणून तुम्ही त्या भावामध्ये राहा की जे काही होत आहे या जगामध्ये किंवा या शरीराला सुखदुःख होत आहे, जे काही होत आहे ते सगळं तुम्ही बघता आहात, तुम्ही साक्षी आहात. तुम्हाला काही होत नाही. हे सगळे शरीर मनाचे गुणधर्म आहे, तुमचे नाही आहे. तुम्हाला काहीही स्पर्श करू शकत नाही. तुम्ही नेहमी साक्षीच आहात. तुम्ही फक्त बघतच आहात. हे ज्ञानतंतू आणि मज्जातंतू ह्या सगळ्या वेदना मेंदूपर्यंत घेऊन जातात, म्हणून हे सगळे अनुभव तुम्हाला येतात. पण ते अनुभव तुमचे नसतात, ते शरीराचे असतात. त्यामुळे इथे आपल्याला साक्षी रूपामध्ये नेहमी राहायचं आहे. ही साधना आहे की मी साक्षी आहे, मी बघणार आहे, मी विचलित होता कामा नये. आणि जे विचलित होत आहे ते मन आहे, मी नाही आहे. जे असा भाव नेहमी बाळगणं ही वेदांताची साधना आहे. काम क्रोध जब मन में आता, मन उससे विचलित हो जाता. देखो मन के विक्षिप्त भाव को, तुम हो मन के साक्षी परमात्मा. काम क्रोध जब मन में आता, मन उससे विचलित हो जाता. जेव्हा काम आणि क्रोध आपल्या मनामध्ये येतो तेव्हा आपलं मन विचलित होतं. पण आपण म्हणतो की मी विचलित झालो. आता थोडा जरा विचार करा. थोडा विचार केला तर आपल्याला कळेल की हे काम क्रोध आहे तरी काय? हे काम क्रोध आहे गुणांचे विकार. आपल्याला माहिती आहे 3 गुण आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आता हा काम आणि क्रोध रजोगुणाचं प्रॉडक्ट आहे. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहे काम आणि क्रोध. आणि आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की गुणाची काही आपला संबंध नाही. आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की गुणांशी तर आपला काही संबंध नाही. आपण तर गुणातीत आहो, आपण 3ही गुणाच्या पलीकडे आहो. म्हणजे हे सगळं कशामुळे होतात? ह्या गुणांमुळे होतात. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. इथे गीतेमध्ये म्हटलं आहे की गुण एकमेकाशी खेळत आहे. माझा काय संबंध आहे? गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. माझ्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. ते गुण एकमेकाशी कधी रजोगुण तर कधी तमोगुण तर सत्वगुण हे डॉमिनेट करतात. कधी रजोगुण डॉमिनेट करतो तर काम क्रोध वाढतो, कधी तमोगुण डॉमिनेट करतो तर निद्रा वाढते, आळस वाढतो. तेव्हा हे सगळे विकार आहे गुणांचे, माझे नाही आहे. मी तर त्रिगुणातीत आहे, 3ही गुणाच्या पलीकडे आहे. तेव्हा मी कशाला विचलित हो? हा विचार आपण नेहमी केला पाहिजे की काम आणि क्रोध आपल्या मनामध्ये येतात, तो आपला स्वभाव नाही, तो गुणांचा स्वभाव आहे. मग आता यापासून आपली सुटका कशी करून घ्यायची? आता बघा, तुम्ही ध्यान करायला बसा. तुम्ही ध्यान करायला बसल्यावर तुमच्या मनामध्ये हे विचार येतील, काम क्रोधाचे विचार येतील. तुमच्या मनामध्ये क्रोध येईल की अरे त्या मनुष्यामुळे मला त्रास झाला, त्याचा आपण बदला घेतला पाहिजे, त्याला अमुक केलं पाहिजे. तुम्ही बघा, जागवून उठू नका, बघत राहा. किंवा तुमच्या मनामध्ये कामवासना येतील, किंवा तुम्ही कुठेतरी काहीतरी बघितलं असेल, तुमच्या मनामध्ये ते विचार येतील की आपण सुद्धा भोग केला पाहिजे. मनामध्ये विचार येतील. नुसते बघत राहा, ते विचार येतील आणि जातील. म्हणजे तुम्ही आता त्यांना कंट्रोल करू शकला. ते विचार आले, ते सबकॉन्शियस माइंडमधून आले, ते आले आणि बाहेर पण गेले. जाऊ द्या, बाहेर पडून जाऊ द्या. तुम्ही शांत बसा. कारण तुम्हाला माहिती आहे की हे सगळे जे विकार आहे ते मनामध्ये आहे. हे ज्या घडामोडी घडत आहे त्या मनामध्ये घडत आहे. विचार मनामध्ये येत आहे, ते आपल्या अचेतन मनामधून येत आहे. आणि तुम्ही ते बघता आहात. तुम्ही मनाचे साक्षी आहात, तुम्ही मनस्साक्षी आहात. तुम्ही मनाचे साक्षी आहात आणि त्या मनातल्या विचारांकडे तुम्ही बघत आहात. कधी चांगले, कधी वाईट, कधी काय सगळे विचार येतात. आणि ते खूप येतील सुरुवातीला, कारण ते आता मनाचं मंथन सुरू आहे. तेव्हा तुम्हाला काहीही करायची गरज नाही. शांत बसा आणि मनाकडे बघत राहा, त्या विचारांकडे बघत राहा.
म्हणजे आपोआप तो काम आणि क्रोध शांत होईल. काही वेळ तो राहील पण तो शांत होईल, कारण तुम्ही त्याच्याकडे बघता आहात. आता त्याला ते कळलेलं आहे मनाला की कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवत आहे. मग विचार येणं हळूहळू कमी होईल. आता हा अभ्यास आपल्याला ध्यानामध्ये करायचा आहे, मग व्यावहारिक जीवनामध्ये पण उतरवायचं आहे. नुसतं ध्यानामध्ये करून उपयोग नाही, कारण आपल्या ती जी अवस्था आहे ती व्यावहारिक जागृत जगामध्ये, या जगामध्ये व्यवहार करतानासुद्धा आचरणामध्ये आणायचं आहे. इथे आपण प्रयत्न करायचा. ध्यानामध्ये तर काम क्रोध आपण कंट्रोल केला, पण आपल्या जीवनामध्ये आपण करू शकत नाही. तेव्हा इथे पण आपण विचार करू शकतो. आता तुम्हाला एक छान उदाहरण देतो की समजा तुम्ही एक जपानवरून चांगली क्रॉकरी मागवली, खूप महाग क्रॉकरी मागवली. कप, बशा आहे, प्लेट आहे, चिनी मातीच्या, खूप डिझाईन आहे, सुंदर आहे अगदी, आणि खूप महागड्या आहे. आता तुम्ही ते जपानवरून मागवलं, खूप कॉस्टली गोष्टी, आणि एकदा तुमची पत्नी तुम्हाला भोजन वाढत असताना तिच्या हातून ती एक प्लेट आणि एक कप खाली पडला आणि फुटून त्याचे तुकडे झाले. आता तो खाली पडून फुटल्याबरोबर तुमच्या मनामध्ये आता क्रोध निर्माण झाला. शांत बसा, काहीही ॲक्शन घेऊ नका, एक शब्द पण बोलू नका, एकदम शांत बसा. 2 मिनटं शांत बसा आणि मग म्हणा, विचार करून म्हणा की ठीक आहे, कपबशी फुटली तर फुटली, काय ते फुटणारच होती, काय ते काय निर्जीवच आहे. पण बघ, तू जिवंत लक्ष्मी आहे. हे कपबशीपेक्षा तू जास्त महत्त्वाची आहे. ती लक्ष्मी जर घरी असेल तर आपल्याला अशा हजारो कपबशा घेता येतील. आता बघा, तुम्ही त्या क्रोधाला प्रेमाने जिंकलं. तुम्ही जर रागावले असते पत्नीवर, घरामध्ये एक सीन तयार झाला असता. सगळ्यांनी म्हटलं असतं, अरे ते कपबशी फुटली, एवढी महागडी कपबशी फोडली. पण ती फुटली, तुम्हाला राग आला, तो तुम्ही राग जिंकला, तुम्ही शांत राहिला आणि तुम्ही तो प्रेमानं जिंकला. कारण कपबशी काय आहे, जड वस्तू आहे, पण स्त्री काय आहे, जिवंत आहे, ती लक्ष्मी स्वरूप आहे. मग त्या क्षुल्लक कपबशीसाठी लक्ष्मीला शिवा द्यायच्या का? जर घरामध्ये लक्ष्मी असेल, देवी असेल, तर पैसा येईल आणि कपबशा पण कितीतरी येतील. म्हणून कशाला कुणाचं मन दुखवायचं? म्हणजे बघा, तुम्ही इथे व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा तुमचा राग नियंत्रित करू शकला की नाही? तुम्ही त्या क्रोधाला प्रेमाने जिंकलं, कारण त्यावेळेस तुमच्या मनामध्ये राग आला, पण तुम्ही विचार केला की नाही, हा राग योग्य नाही, हा शत्रू आहे, आपण रागावायचं नाही, आपण शांत राहायचं. आणि मग विचार करायचा की ठीक आहे, क्षुल्लक गोष्टी आहे, ह्या गोष्टी जाणारच आहे, कितीही कॉस्टली असल्या तरी जाणारच आहे. मग यासाठी आपण कशाला उगीचच कुणाचं मन दुखवायचं? म्हणजे हळूहळू अशा प्रकारे आपण जीवनामध्ये अभ्यास करत गेलो तर हा कामक्रोध आपल्या मनामधून निघून जाईल. कारण ते सगळे प्रकृतीचे विकार आहे, आपल्याला हे कळत नाही आणि आपण उगीचच विचलित होतो. हे येणारच, कारण ते स्वाभाविकच आहे, ते मनाचे धर्मच आहे. मनुष्याच्या मनामध्ये कामक्रोध आहेच, पण त्यावर विजय तर आपल्याला मिळवायचा आहे ना, कारण त्याच्या पलीकडे जायचं आहे. आपल्याला तीनही गुणाच्या पलीकडे जाऊन त्या त्रिगुणातीत व्हायचं आहे, त्या चौथ्या अवस्थेमध्ये जायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे. म्हणून आपण आहोत, गुणातीतच आहोत, पण आपण आपल्याला मनाशी आणि शरीराशी जोडल्यामुळे हे सगळे विकार आपल्यावर राज्य करतात. तेव्हा इथे ही एक साधना आहे. काम क्रोध जब मन में आता, मन उससे विचलित हो जाता. देखो मन के विक्षिप्त भाव को, तुम हो मन के साक्षी परमात्मा, तुम हो मन के साक्षी परमात्मा. तर तुम्ही तुमच्या मनाचे साक्षी आहात, तुम्ही परमात्मा आहात. तुमचा मनाशी काही संबंध नाही. हे विकार मनाचे आहे, तुमचे नाही. तुम्ही नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव तो आत्मा आहात, शांत स्वरूप आहात, आनंद स्वरूप आहात. अशा प्रकारे आपल्याला चिंतन करावं लागेल. तेव्हा कुठे हे मन हळूहळू शांत होईल. त्यानंतर कोई क्रोध से गाली सुनाता, कोई प्रशंसा में लग जाता, नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. कोई क्रोध से गाली सुनाता, कोई प्रशंसा में लग जाता, नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. तर कोई क्रोध से गाली सुनाता,
आता कुणी रागामुळे तुम्हाला शिव्या देतो किंवा तुमच्यावर रागावतो. आता तुमच्यावर रागावतो म्हणजे कुणावर रागावतो? शरीरावर रागावतो ना. तुमच्या हातून काहीतरी घडलं म्हणून तुमच्यावर रागावतो, म्हणजे शरीरावर रागावतो. तो प्रशंसा करतो म्हणजे कुणाची प्रशंसा करतो? तुमच्या शरीराची प्रशंसा करतो. म्हणजे इथे तुमची निंदा असो, स्तुती असो, हे सगळं कशाचं आहे? शरीराचं आहे. एकदा भगवान श्री रामकृष्णांकडे एक साधू आला आणि तो त्यांच्यासमोर बसला आणि भक्त होते आणि भगवान श्री रामकृष्णांचा तो अपमान करू लागला. अरे म्हणे, तुम्ही लोक याला म्हणते परमहंस म्हणता, म्हणे हा परमहंस कुठे आहे? याच्यामध्ये परमहंसाचा एकही गुण नाही. हा तर चपला घालतो, हा मच्छरदाणी आहे, कॉट आहे, सगळं आहे, म्हणजे कुठे परमहंस आहे? खूप त्यांची निंदा केली. पण जेव्हा ऊन पडलं, सूर्याची किरणं आतमध्ये यायला लागली, तेव्हा ठाकूरांनी स्वतः छत्री त्याच्या डोक्यावर धरली. तो ध्यानाला बसला. थोडी निंदा केली आणि मग शांत ध्यानाला बसला. ठाकूरांनी त्याच्यावर छत्री धरली की त्याच्यावरती ऊन पडू नये. तो निघून गेला. भक्त म्हणाले की महाराज, तुमची एवढी निंदा केली आणि तुम्ही त्याच्यावर छत्री धरली. अरे म्हणे, तो जरी मला शिव्या देत असेल किंवा माझी निंदा करत असेल तरी तो म्हणे तमोगुणी नारायणच आहे. तो आहे नारायणच, पण तमोगुणी आहे. तो तमोगुणाच्या प्रभावाखाली आहे, पण त्याच्या आतमध्ये तो नारायण आहे ना, ते चैतन्य आहेच. त्याला ते माहिती नाही. तो गुणाच्या प्रभुत्वाखाली काम करतो. तो तमोगुणामुळे माझी निंदा करत होता, पण त्याचं खरं स्वरूप तर ते नाही ना. तो तर आत्माच आहे ना. तो तमोगुणी नारायणच आहे. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्ण बिलकुल विचलित झाले नाही. त्यांना माहीत होतं की हा जरी शिव्या देतो तरी याच्यामध्ये पण तो परमेश्वरच आहे. फक्त काय त्याला माहिती नाही, तो गुणाच्या प्रभावामुळे असल्यामुळे तो असा वागतो आहे. एक दिवस केशवचंद्र, भगवान श्री रामकृष्ण आणि केशवचे शिष्य जात होते. तेव्हा केशवचंद्राचा एक शिष्य म्हणाला की म्हणे, केशव बाबू, म्हणे तुम्ही या कलियुगातले म्हणे चैतन्य महाप्रभू आहात. त्याची एवढी स्तुती करायला लागले. तेव्हा केशवचंद्र बाबू काय, त्यांना स्तुती आवडत होती. ते म्हणाले की म्हणे, मी जर कलियुगातला चैतन्य आहे तर मग हे श्रीरामकृष्ण कोण आहे म्हणे. तेव्हा लगेच श्रीरामकृष्ण म्हणाले, मी काय म्हणे तुमचा दास आहे, मी तुमच्या दासाचा दास आहे. जे रामकृष्णांमध्ये बिलकुल अहंकार नव्हता. म्हणजे त्यांना ते प्रशंसाही पाहिजे नव्हती की मी कलियुगातला चैतन्य आहे. म्हणजे तुम्ही व्हा चैतन्य, मला काही आवश्यकता नाही, मी तुमचा दासच होऊन राहणार आहे. तेव्हा केशवभाऊ म्हणाले की ठाकूरांना गमतीमध्ये पण पकडता येत नाही. तेव्हा ही निंदा स्तुती हे सगळं जे असतं ना, याचा सगळा संबंध शरीराशी असतो. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. गुणत्रय विभाग योगामध्ये भगवान गीतेमध्ये सांगतात की कसा असतो जो मनुष्य 3 गुणाच्या पलीकडे गेलेला असतो, तो मनुष्य कसा असतो? सम दुःख सुख स्वस्थ, सम दुःख सुख स्वस्थ, सम लोष्टाश्म कांचन, तुल्य प्रिया प्रियो धीर, तुल्य निंदात्म संस्तुती. त्याला सुखदुःख समान असते. त्याला समलोष्टाश्म कांचन, सोनं आणि माती दोन्ही समान असते. त्याला तुल्य प्रिया प्रियो धीर, प्रिय आणि अप्रिय दोन्ही त्याला समान असते. आणि तुल्य निंदात्म संस्तुती, जे स्वतःची निंदा आणि स्तुती दोनही त्याला समान असते. म्हणजे बघा, त्याचं मन कसं असतं? स्थिर असतं. तो निंदा केली कोणी आणि स्तुती केली त्यामुळे विचलित होत नाही. म्हणजे तो आता 3 गुणाच्या पलीकडे गेलेला आहे. तो आता साक्षी स्वरूप झालेला आहे. तेव्हा आपल्याला इथे साक्षी स्वरूप व्हायचं आहे. आपल्याला निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे जायचं आहे. कारण हे सगळे कशाचे आहे? शरीराचे गुणधर्म आहे. कोई क्रोध से गाली सुनाता, कोई प्रशंसा में लग जाता, नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. आणि आज आपलं शेवटलं कडवं किंवा श्लोक आहे. कोई लाखों की भेंट चढ़ाता, कोई आकर उसको ले जाता, नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. कोई लाखों की भेंट चढ़ाता, कोई आकर उसको ले जाता. कोणी कोणी तुम्हाला लाखो रुपयाची भेट देईल,
तुम्हाला दान देईल आणि कोणी दुसरा एखादा येऊन घेऊन पण जाईल. पण तुम्ही मात्र विचलित होऊ नका, कारण त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. स्वामी विवेकानंदांना त्यांच्या अमेरिकन शिष्याने एक सोन्याची घड्याळ दिली होती, त्याला सोन्याची चेन होती आणि स्वामीजी त्यांच्या खोलीमध्ये बसले होते. एकदा काही विद्यार्थी कॉलेजचे त्यांना भेटायला आले. त्यामध्ये एक विद्यार्थी म्हणतो की स्वामीजी तुमचे घड्याळ खूप सुंदर आहे. स्वामीजी म्हणाले की तुला आवडली का? म्हणे मला हो. स्वामीजीने गळ्यातून काढली आणि लगेच त्या मुलाला दिली. म्हणजे तुला आवडली म्हणजे ही तुझी आहे, तुझ्याजवळ माझी आठवण म्हणून ठेव, कुणाला देऊ नको. म्हणजे बघा, सोन्याची घड्याळ त्यांना कुणीतरी दिली आणि त्यांनी लगेच देऊन पण टाकली. म्हणजे कोणी तुम्हाला भेट चढवेल, कुणी ते घेऊन पण जाईल, पण तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही बिलकुल विचलित होऊ नका. जेव्हा चेन्नईला आईस हाऊसमध्ये स्वामी रामकृष्णानंद महाराज राहायचे. आता ते आईस हाऊस त्यांना तिथे राहायला दिलेलं होतं. तिथे स्वामीजींची ठाकूरांची पूजा व्हायची, कारण तिथे स्वामीजी राहिलेले होते, ते पवित्र स्थान आहे. पण तो जो मालक होता, ज्याने ती जागा दिली होती, त्याला आईस हाऊस विकायचं होतं. मग लिलाव काढला. आता भगवान श्री रामकृष्णांच्या भक्तांनी ते आईस हाऊस घेण्याचा प्रयत्न केला. ते पण लिलावामध्ये बोलू लागले. रामकृष्णानंदजी आपल्या खोलीमध्ये शांत बसलेले आहे, पण हे भक्त मात्र विचलित होत आहे. भक्त येऊन सांगतात, महाराज आपल्यापेक्षा जास्त बोली लावली त्या माणसाने, आता काय करायचं, आपल्याकडे तेवढे पैसे नाही. रामकृष्णाजी म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, हे आईस हाऊस जरी आपल्या हातून गेलं तरी काय हरकत आहे. आपण एखाद्या झाडाखाली राहू, तळमजल्यावरची एखादी खोली घेऊन तिथे आपण ठाकूरांना ठेवू, तिथे पूजा करू. आणि शेवटी तो आईस हाऊस जे घर होतं ते लिलावामध्ये दुसऱ्यांना विकण्यात आलं. पण रामकृष्णांजी बिलकुल विचलित झाले नाही. ते ठाकूरांचं देवघर घेऊन खाली आले, छोट्याशा कमऱ्यामध्ये तिथे ठाकूरांना बसवलं आणि तिथे पूजा करू लागले. मग काही दिवसानंतर नवीन जागा घेण्यात आली, पण बघा तिथे त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. म्हणजे ते आईस हाऊस राहिलं काय आणि गेलं काय, कोणी दिलं कोणी घेऊन गेलं, त्याची काळजी कशाला. तेव्हा आता समजा तुम्हाला एखादा बंगला दिला असेल तुमच्या सासऱ्याने. तुमच्या सासऱ्याने तुम्हाला बंगला दिला आहे, कारण त्याचा मुलगा अमेरिकेत राहतो. तो म्हणतो की माझ्या मुलाला काही गरज नाही, जावई बाबू तुम्ही राहा इथे. आता तो सासरा मरण पावला, मग तो त्याचा मेहुणा म्हणतो की मला आता हा बंगला पाहिजे. तो आता भारतामध्ये आला, मला वडिलोपार्जित बंगला आहे, माझे वडील देऊ शकत नाही, आणि त्या मेहुण्याने तुमच्याकडून घेऊन घेतला. तुम्हाला दुःख होतं, अरे बाबा तो तुम्हाला तुमच्याकडे नव्हता, तुम्हाला सासऱ्याने दिला आणि त्याच्या मुलाने घेऊन घेतला, तुमचं काय गेलं, तुमच्याकडे नव्हताच तो. आता तो आला आणि गेला तरी तुम्ही विचलित होऊ नका. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी विचलित होतो, कारण आपल्याला कळत नाही की या गोष्टींशी आपला काडी मात्राचा संबंध नाही. आपण साक्षी स्वरूपच राहून बघायचं आहे. पण आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं आसक्त होतो की जे नश्वर आहे आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आपण त्यामध्ये आसक्त होतो. आणि आसक्त झाल्यामुळे आपण ह्या शरीराचाच बोध जास्त वाढवतो, हा देहबोधच जास्त वाढवतो. आपला संबंध या जगाशी नाहीच आहे. आपण चैतन्य स्वरूप, आपण जड नाही आहे. आपलं ना लिंग आहे, ना शरीर नाही, काय मन नाही, काही नाही आहे. आता ही आपली खरी अवस्था आहे, पण ही अवस्था आज आपण विसरलेलो आहे. म्हणून आपल्याला अशा प्रकारे अभ्यास करण्याची गरज आहे की मी नित्य साक्षी परमात्माच आहे, माझ्यावर कशाचाही परिणाम होऊ शकत नाही. ह्या सगळ्या घडामोडी जगामध्ये होत आहे, शरीरामध्ये होत आहे, माझ्यामध्ये नाही. माझ्यामध्ये परिवर्तन होणं शक्यच नाही. मी जसा आहे तसाच राहणार आहे. हे शरीर म्हातारं होईल, ह्या शरीराला व्याधी होतील, हे शरीर मरेल, पण मला मात्र यापैकी काहीही स्पर्श करू शकत नाही. अशा प्रकारचा भाव नेहमी कायम ठेवणं, ज्याला म्हटलं आहे वेदांताची साधना. म्हणून कोई लाखो की भेट चढ़ाता, कोई आकर उसको ले जाता, नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा.
जगत के सम्राट ने बनाया 3 मंजिल का महल। 3 जगत के सम्राट ने बनाया 3 मंजिल का महल। जागृत स्वप्न सुषुप्ति में, जागृत स्वप्न सुषुप्ति में वे करते हैं टहल पहल। सुख दुख है जीव के साथी, उनका शरीर से है नाता। सुख दुख है जीव के साथी, उनका शरीर से है नाता। दोनों को जो देख रहा है, दोनों को जो देख रहा है, वही है नित्य साक्षी परमात्मा। जो कुछ होता होने दो, उससे नहीं तुम्हारा नाता। जो कुछ होता होने दो, उससे नहीं तुम्हारा नाता। साक्षी भाव से सब कुछ देखो, साक्षी भाव से सब कुछ देखो। तुम हो नित्य साक्षी परमात्मा। काम क्रोध जब मन में आता, मन उससे विचलित हो जाता। काम क्रोध जब मन में आता, मन उससे विचलित हो जाता। देखो मन के विक्षिप्त भाव को, देखो मन के विक्षिप्त भाव को। तुम हो मन के साक्षी परमात्मा। कोई क्रोध से गाली सुनाता, कोई प्रशंसा में लग जाता। कोई क्रोध से गाली सुनाता, कोई प्रशंसा में लग जाता। नहीं उससे तेरा कोई नाता। तुम हो नित्य साक्षी परमात्मा। तुम हो नित्य साक्षी परमात्मा।
लाखों की भेंट चढ़ाता, कोई आकर उसको ले जाता। कोई लाखों की भेंट चढ़ाता, कोई आकर उसको ले जाता। नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा। तुम हो नित्य साक्षी परमात्मा। तेव्हा आपल्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.